नमस्कार। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी तालुक्यातील सकल बंजारा समाज, गोरसेना व राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने दारव्हा येथे मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ही बातमी आमचे प्रतिनिधी रामदान जाधव यांनी कव्हर केली असून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या। चला तर पाहूया। तहसील परिसरमध्ये तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ, हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाची सकल महाराष्ट्रभर एसटी आरक्षणाच्या संदर्भात मागणी चालू आहे। बहुतांश जिंतूर मराठवाड्यामध्ये एक विनोद आडे नामक एका इसमानी कंटिन्यू 6 दिवस एक बिगर अन्न पाण्याचं एक आमरण उपोषण केलं। त्या उपोषणाला अख्ख्या महाराष्ट्रातून बंजारा समाजाने, माझ्या माता भगिनींनी बहुसंख्येने प्रतिसाद दिला। आज 1921 नुसार बंजारा समाजाची एक हैदराबाद गॅजेटमध्ये शासकीय दस्तऐवजामध्ये आदिवास म्हणून नोंद आहे। त्या संदर्भात माझ्यासोबत माझ्या माता भगिनींनी एक SDO कार्यालयात मोठ्या प्रमाणात असा निवेदन देण्याचा प्रोग्राम राबवला। या परिसरात मी आलो, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, आपलं नाव काय? माझं नाव शांता राम जाधव। काय मत आहे ताई तुमचं या निवेदन देण्यासंदर्भात? माझं मत एवढंच, आमच्या समाजाचं मत एवढंच आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार STमध्ये समावेश करावे। आमचा समाज जो आहे फार अनादर काळ पूर्वापासून दरी खोऱ्यातून राहिलेला समाज आहे आमचा, आणि आमच्या समाजाला आरक्षण मिळावे हीच विनंती, ही सरकारला आमची विनंती आहे। ठीक, धन्यवाद। भाऊ, आपलं नाव काय? किशोर पालत्या। किशोर भाऊ, हैदराबाद गॅजेटनुसार आपण कशा संदर्भात ST आरक्षणमध्ये मागणी करता, सांगसाल का प्रेक्षकासमोर? मी किशोर पालत्या। आज दिनांक 12/10/2025 आज SDO ऑफिसला आम्ही आलेले आहोत, निवेदन देणार आहे। आणि बंजारा समाजाच्या वतीने पूर्णपणे आम्ही SDO साहेबामार्फत येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे। आमचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट जर आपण लागू करणार आहात, 2 तारखेचा आम्ही जिहार पाहिलेला आहे, तर त्यानुसार बंजारा समाजसुद्धा ST कॅटेगरीमध्ये बसतो आहे। तर आमचे पोरं कुठंतरी शिक्षणापासून वंचित होत आहे, तांड्यातनी विकास कोसो दूर आहे। त्याकरिता आम्हाला ST प्रवर्गातनी समाविष्ट करून आम्हालासुद्धा एक संधी द्यावी। धन्यवाद। आपलं नाव काय? डॉक्टर मनोज राठोड। आपल्याला डॉक्टर साहेब असं काय वाटते की आपल्या लगतच्या लागून, आपल्या राज्याला लागून तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, ह्यामध्ये आपला समाज ST कॅटेगरीमध्ये आहे का? हो, नक्कीच आहे। कारण की आमचा समाज जो बंजारा समाज आहे तो आदिम समाज आहे म्हणून ओळखला जातो, आणि याच्यावर आमच्या पिढी जातीवरती फार अन्याय झालेला आहे। कारण की एक क्रिमिनल ट्रायबल ॲक्ट म्हणजे जन्मतात गुन्हेगार हा कायदा हा समाजावर लादण्यात आला होता 1873मध्ये, आणि आमचा समाज पूर्ण देशभर पसरलेला आहे। काही जागी ST आहे, काही जागी OBC आहे, काही SC आहे, वेगवेगळ्या नावाने आहे। आमची एकच मागणी आहे, 1 नेशन 1 कास्ट आणि 1 रिझर्वेशन हवं आम्हाला। धन्यवाद। आपलं नाव काय? माझं नाव गजेंद्र चव्हाण आहे। काय सांगाल भाऊ, या आरक्षणासंदर्भात सरकार अनुकूल राहील का? सरकारला 100% अनुकूल राहावं लागेल। आता आमच्या समाज बांधवांना, ताईंनी आणि समाज बांधवांना सांगितलं तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते, परंतु आज आम्ही शांतते या मार्गाने आंदोलन करत आहे। यानंतर जर आमच्या समाजाला खरा न्याय नाही मिळाला तर आम्ही ह्याच आंदोलन वेगळ्या पद्धतीने समाज मांडू, पुऱ्या महाराष्ट्रभर मांडू। तसेच आमचे सरकारमध्ये असलेले मंत्री महोदय मान्य संजय राठोड साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, ते सरकारकडे त्यांनी पोचवलेलं आहे। 100% आम्हाला या ST आरक्षणाची अपेक्षा आहे। धन्यवाद। आपलं नाव काय? अंबादास जाधव। भाऊ, बंजारा समाजाची काशी पौरादेवी संत महंतांनी आदेश दिला समाजाला की वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, या संदर्भात आपण काही बोलू इच्छिता का? एकंदरीत बघितलं तर समाज हा
दुर्मिळ डोंगर खोऱ्यात राहणारा समाज आहे आणि या समाजावर अनेक प्रकारचे नेते या ठिकाणी होऊन गेले, समाजामधील कमी झाले, परंतु बाकीच्या इतर समाजांनी या समाजाकडे लक्ष दिलं नाही. आणि भरपूर समाज हा कष्टकरू गोरगरिबांचा समाज आहे, अनाथ आहे. बरेच या दरीखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना न्याय मिळाला नाही. या न्यायाच्या दरबारी आम्ही शासन दरबारी मागणी करत आहोत की आजपर्यंत जो सहन केलं या लोकांनी, परंतु आज आम्ही या ठिकाणी बंजारा समाज अजिबात सहन करणार नाही. आम्ही शांततेचा मार्ग अवलंबिला आहे आणि शांततेनंच आम्ही न्याय मागणीसाठी सरकार दरबारी याचना करू आणि विनंती करू. एवढं बोलून मी माझे धन्यवाद. ताई, आपलं नाव काय? मी रेखा अंकुश चव्हाण आहे. ताई, बंजारा समाजाचा इतिहास पूर्वीपासून आहे आणि एकंदरीत आपणाला असं माहीत आहे का की तेलंगणा राज्यात, कर्नाटकात की आमच्या आदिवासीमध्ये या सालापासून नोंदी आहे, असं काही सांगू शकता का? हो, आम्हाला नोंद आहे हे आम्हाला माहीत आहे, कारण आमच्याकडे सबूत आहे. जसं हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं, कारण ऑलरेडीच आमचा समाज ST समाजात आरक्षण दिलेलं आहे. तर त्याकरता माझं एकच निवेदन आहे. याच्याच आधीसुद्धा आमचे संत श्री रामराव बापू यांनी 17 डिसेंबर 2007ला निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्रींना, आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा पौरागडला येऊन आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही बंजारा समाजाला मागं ठेवणार नाही, कारण आमचा समाज जो आहे कष्टवान आहे, कष्टिक आहे, आणि त्याकरता आम्हाला आरक्षण देणं यांना भागच आहे. कारण ऑलरेडी आम्ही आरक्षणमध्ये आहो. आम्ही काही तुमचं काही मागत नाही आहे, आम्ही आमचा हक्काचं मागत आहे. आणि आरक्षण नाही दिलंच तर आम्ही गल्लीतच नाही तर दिल्लीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. धन्यवाद. हे होते बंजारा समाजाच्या आमच्या रणरागिनी, तरुण युवक मित्र, गोर सेनेचे काही पदाधिकारी आहे. खरोखर बंजारा समाज वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरू शकते, आंदोलनसुद्धा करू शकते. कॅमेरामन हरिचंद चव्हाणसह मी रामधन जाधव, परिवर्तन न्यूज 24, तालुका प्रतिनिधी दारवा. मग आम्हाला तोच नियम आम्हाला लागू व्हावा, कारण की ऑलरेडी आम्ही तिथेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहोत. मग महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही, कारण की मराठवाडा हा पूर्वी हैदराबाद याच्यामध्ये यायचा निजाम राष्ट्रपती, मग ती आम्हाला का लागू नये म्हणून आता आम्ही गोरसेने आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. सेवालाल महाराज की जय. वसंतराव नाईक यांच्या विचारांचा विजय असो. सेवालाल महाराज की जय. आरक्षण आपल्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, आरक्षण आपल्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. बोलो सेवालाल महाराज की जय. जय सेवालाल. जय. महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा ठिकाणी निवेदन देत आहे. निवेदन देण्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी हैदराबाद गॅजेटच्या नुसार मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आरक्षणाचा जाहीर केलेला आहे, त्याच हैदराबाद गॅजेटनुसार निजामकालीन जे काही नोंदी आहे आमच्या बंजारा समाजाला सुद्धा लागू होते. त्याच गॅजेटनुसार आम्हाला बंजारा समाजाला सुद्धा ST प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावं. संविधानिक जे आरक्षण आहे, निजामकालीन जे नोंदी आहे, त्यानुसार आम्हाला सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्यात यावं. यासाठी आज आम्ही गोरसेना दारवा तालुक्याच्या वतीने तसेच संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि हेच निवेदन इथं थांबणार नाही, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या जर मागण्या आहेत